जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि आज आम्ही डबेला जाणार आहोत परामध्ये किरी पकडण्यासाठी. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आमच्याकडे डबे लावून किरी पकडतात. काल 2 डबे बनवले होते, आज 2 डबे बनवलेत. तर असे 4 डबे आणि 1 बॉटल आज लावणार आहोत. आणि मग उद्या त्यांना सकाळी काढायला जाणार. तुम्हाला कसे डबे लावतात ते दाखवतो. आणि किरी भेटतात, आतमध्ये मासे मिळतात, ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तुम्हाला कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो. काल 2 डबे बनवले, आज 2 डबे बनवले. काल काही खेकडी मिळाली नाही, तर आज 4 डबे लावणार आहोत. हे 2 आहेत आणि त्याकडे 2 आहेत. असे 4 डबे लावणार. बॉटल बनवले आहे, ते लावतो आहे. मग आज किती मिळतात खेकडे. आज खूप लांब जातो लावायला तिकडे. तुम्हाला उद्याला बाहेर मिळतील खेकडी किती मिळतील ते. चला आता डबे लावताना तुम्हाला दाखवतो कसे डबे लावतात ते. खूप मोठ्या पहाडी घेतली हत्ती जातो डबे लावायला. आज जवळपास काय किलोमीटर राहिले. हा इथे एक डबा लावलेला आहे. हा एक डबा, हा इथे एक लावला डबा. हा दुसरा डबा लावला आहे. मी अजून वरती 2 लावलेत. हा एक लावला डबा, हा एक इथे लावला डबा, तिसरा डबा आणि 4था डबा वरती लावला आहे. नजारा बघा, मस्त वाटतं. पावसामध्ये असं असतं इकडे. इकडे
पाणी नसतो. दिवाळीनंतर पाणी खूप कमी होतं इकडे ह्या साईडला. चौथा डबा इथे लावलेला आहे हा बघा. आता उद्याला येणार आणि मग चेक करणार उद्याला. आता आम्ही डबे लावले. आता आम्ही घरी चाललो. तिथे मध्ये कसं लावणार डबा? तिथे बाहेर लावायचा असतो. तिथे पायाजवळ लाव. एक छोटी बॉटल बनवली आहे. ती बॉटल लावलं बनवायचे. बॉटल लावतो माशांसाठी. चल पटकन लाव. मस्त वॉटरफॉल. तर आम्ही 4 डबे आणि एक बॉटल लावले. ते आता उद्या सकाळी येणार. 7:30 8 वाजता येणार काढायला. ते म्हणजे किती मासे आणि खेकडी म्हणजे तुमचे तुम्हाला उद्या दाखवतो. आता चाललो आम्ही घरी. तिथे बॉटल लावले. चल एक बॉटल लावते. चला हाताने करतो आणि उद्याला येतो. तुम्हाला खेकडे आणि मासे दाखवतो डब्यातून. मंडळी काल 4 डबे लावले ते मासे पकडायला आणि खेकडे. तर आता जाऊन काढतोय. तुम्हाला दाखवतो किती खेकडे आणि किती मासे मिळतात त्या डब्यांमध्ये. आम्ही चाललो आहे डबे आणायला. दोघेजण खावत. ते रानातली असतात आपली. आज भेटायला पाहिजे खेकडे मोठे मोठे. आणि बॉटलमध्ये मासे भेटायला पाहिजे. तिथे असतात मासे. दिसायला पाहिजे तिथे लागला असता. जरा तिकडे डुबत होता. डुबत लावत होता. तिथे बरोबर भेटले असते. पाणी खोल होता. मासे पण दिसत होते. वरती आले एवढं एवढ्याच होतं. पाण्यामध्ये अडकले असते एवढं. इथे जवळ डबे नाही लावलेले. खूप लांब लावले डबे. कारण जवळ माणसं जातात रोज मासे आणि खेकडे पकडायला. पण लांब लावले ते. बघूया आता लांब मिळतात का तिकडे डबे. तिकडे कोण जात नाही जास्त. भेटले तर चांगले भेटेल. मोठे मोठे मिळतील. दाखवतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. आता ह्या डब्यांच्या जागेवरती आलो आहे. इथे खेकडा डबा लावला खेकड्यांसाठी. पहिला डबा इथे काढतो. बघूया किती भेटले ते. 2 आहे त्याच्यामध्ये.
हा पहिला डबा. पहिल्या डब्यामध्ये 2 आहेत, पुढे दाखवतो आता. एक डबा आता काढला, आता हा दुसरा डबा काढतोय. या साईडने येतो. इथे पण नाही आमचा. खूप दगडे मलमलीच आहेत, पाय सरत आहेत, हळूहळू जायला लागतो. जा घे ती रशी सोड आणि खेच त्याला. ती वरती रशी आहे बघ, ती रशी बांधून ठेवावी लागते, कारण मग पाऊस पडला आणि जर पाणी गेला परायला तर तो वाहून पण जातो, त्यासाठी बांधून ठेवावं लागतं. इथे 1000 तरी असेलच ह्याच्यामध्ये. बघूया किती मिळतात ते. आहे का? नाही काहीच नाही. एवढंच आहे. छोटा, ह्याच्यामध्ये छोटा मिळाला तर ठीक आहे. तो एकदम छोटासाच आहे, एकदम छोटा आहे. त्याला आता वरती डबा बघूया, तिसरा डबा बघूया. हे 2 डबे काढले आणि हा तिसरा डबा काढतो. बघूया याच्यामध्ये काय मिळतं. एका डब्यामध्ये 2 मिळले, एकामध्ये एकच छोटा मिळाला. हा तिसरा डबा आहे. नाही हे. तेवढं. एकच आहे. तर याच्यामधून काहीच नाही मिळालं. वरती अजून एक चौथा डबा आहे, तो बघूया. फोटोचा रंग घेऊ ना. आता माझ्या ठेवून डबा. ठरलं? जेवढे मिळाले तिकडे डबे लावून. मासं नाही रात्री दिसलं होतं मासं. म्हणजे काय डबे लावले, 4 डबे लावले. त्याला आणायला गेलेलो, 2 मिळाले खेकडे एकामध्ये आणि 3-4 आहेत असे, म्हणजे 4 आहेत, 4-5 खेकडे छोटे छोटे. तर आता डबे, पाऊस खूप कमी आहे ना, पाऊस नाही आणि पाणी खूप परायला कमी आहे, त्यामुळे खेकडे मिळालीच नाही. हे व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.